बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आहोत परतूर येथील उपविभागीय अधिकारी सर यांच्या दालनामध्ये. SIRच्या संदर्भामध्ये कालपासून युद्ध पातळीवर काम सुरू झाले, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सर काय सांगाल, काय आवाहन कराल? आपल्याकडे सध्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्येच 30 जूनपासून 30 जून ते 29 जुलै या ड्युरेशनमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्याला SIR म्हणतात हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. यामध्ये आपले जे BLOs असणार आहेत, आपल्या मतदारसंघामध्ये एकूण 359 पार्ट्स आहेत आणि 359 BLOs हाऊस टू हाऊस जाऊन लोकांकडून एन्युमरेशन फॉर्म भरून घेणार आहेत. तर यामध्ये आम्ही स्वतःही प्रत्येक BLOला यामध्ये मॉनिटर करत आहोत आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण BLO आपल्याकडे येईल, आपण आपला एन्युमरेशन फॉर्म भरून घ्यावात. कारण आपला जर फॉर्म भरला गेला नाहीत आणि तो डिजिटाईज झाला नाही तर आपले नाव मतदार यादीत येणार नाहीत. त्यामुळे सर्वांना असं आव्हान आहे कळायचं की आपण आपले फॉर्म्स भरून घ्यावे, आपल्या BLOशी संपर्क करावा. काही अडचण असल्यास तर आम्ही प्रशासन म्हणून इथं आहोत, आमच्याशी संपर्क आपण करू शकता. सर याच्यामध्ये मतदारांनी काय काळजी घ्यायची आहे, काय प्रिकॉशन घ्यायची आहे आणि कुठले कुठले डॉक्युमेंट्स त्यांनी तयार ठेवायचे आहेत? यामध्ये कसं आहे की एकूण जे मतदार आहेत ते 3 प्रकारामध्ये डिवाईड होत आहेत. सर याच्यामध्ये मतदारांनी कुठल्या कुठल्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत आणि काय काय डॉक्युमेंट्स तयार ठेवले पाहिजेत? आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे 99 परतूर मतदारसंघामध्ये एकूण 3,30,377 एवढे मतदार आहेत. त्यापैकी 87% मतदारांचं मॅपिंग झालेलं आहे. तर एकूण मतदार जर आपण बघितलं तर 3 कॅटेगरीमध्ये जातात ते. तर पहिल्या कॅटेगरीमध्ये मॅप्ड वोटर्स आहे, जे 87% मी म्हटलं ते. त्यानंतर मॅप्ड विथ ॲनॉमलीज म्हणजे मॅपिंग झालेलं आहेत, मात्र 2002च्या यादीमध्ये किंवा आजच्या यादीमध्ये काहीतरी छोट्या मोठ्या मिस्टेक्स आहेत, जसं वय असेल, नाव असेल. तर अशा मिस्टेक्समुळे ॲनॉमली झालेले मतदार आहेत. आणि तिसरे मतदार आहे कॅटेगरी की अनमॅप्ड, ज्यांचं मॅपिंगच झालेलं नाही आहे. तर ज्या मतदारांचं मॅपिंग झालेलं नाही आहे त्यांनी आता फॉर्म भरून द्यावात, ज्यांचं आज रोजीच्या मतदार यादीमध्ये नाव आहे असे. आणि जे अनमॅप्ड आहेत त्यांनी आपला एन्युमरेशन फॉर्म भरून द्यावा. आणि जेव्हा कधी नेक्स्ट टप्प्यामध्ये याचे क्लेम्स आणि ऑब्जेक्शनचा वेळ आहे, म्हणजे जेव्हा ॲक्च्युअल हिअरिंग होणार आहे, तर तेव्हा आयोगाने 11 प्रकारचे डॉक्युमेंट्स जे की आम्ही वाईडली सर्क्युलेट केलेले आहे मीडियामध्ये, तर ते 11 प्रकारचे डॉक्युमेंट्स आपले तयार ठेवावे. त्यामधलं कुठलेही एक डॉक्युमेंट असेल ते तयार ठेवावं आपलं नाव मतदार यादीमध्ये येण्यासाठी. ज्यांचं मॅपिंग क्लिअर आहेत, म्हणजे जे 2002मध्ये होते, जे आजही आहेत, किंवा असे मतदार ज्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा 2002च्या मतदार यादीत होते, असे मॅप्ड मतदारांना जास्त अडचण येणार नाही. त्यामुळे आमचा जो पहिला प्राथमिक भर आहे तो मॅप मतदारांवरती आहे. त्यानंतर ॲनॉमलीज आणि अनमॅप अशा पद्धतीचं आमचं नियोजन या मतदारसंघामध्ये झालेलं आहे. हे होते परतूर मंठा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी. प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे, युद्ध पातळीवर काम सुरू आहे. SIRच्या संदर्भामध्ये जे काही आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले त्यावर अंमलबजावणी करून आपल्या मतदार यादीतलं नाव अधिकृतपणे तपासून बघावं, ही विनंती, हे आवाहन या ठिकाणी त्यांच्याकडून कार्यालयाकडून करण्यात आलं. बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाट. बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आज आहोत परतूर येथील PM श्री शाळेमध्ये, ज्या ठिकाणी परतूरचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी श्री कौशल पाटील यांनी भेट दिलेली आहे. SIRच्या संदर्भामध्ये खूप मोठी माहिती जी आहे ती या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना त्यांच्याकडून दिल्या जात आहे. सर काय सांगाल, SIRच्या संदर्भामध्ये काय काय बाबी आहेत? SIRच्या संदर्भात म्हणजे SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, जे आपल्या सन्माननीय भारतीय निवडणूक आयोगाने नागरिकांना जे आवाहन केलेलं आहे की आपली जी 2002ची मतदार यादी आहे, सर्वात पहिल्यांदा तर SIRमध्ये आपले 3 प्रकारचे मतदार आपण आयडेंटिफाय केले आहेत, ज्यामध्ये मॅप, अनमॅप आणि ॲनॉमलीज आहेत. त्याच्यामुळे माझं सर्व नागरिकांना, परतूर शहराच्या नागरिकांना हेच आवाहन आहे की जे मॅप उमेदवार आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या BLOंना संपर्क साधावा, किंवा BLOंना संपर्क न साधता जर नाही येत असेल तर आपले BLO कोण आहेत ते शोधून लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे. आणि किती BLO आहेत सर सध्या? सध्या माझ्या अंडर ॲज अ असिस्टंट AERO म्हणून 14 पार्ट्स आहेत, त्याचे 14 BLO आहेत आणि 3 सुपरवायझर्स माझ्या अंडर आहेत. त्यांचा सर्वांचा आढावा मी कंटिन्युअसली घेत आहेत आणि त्याच आढाव्याचाच एक भाग म्हणजे मी आता PM श्री शाळेला भेट दिलेली आहे. सर्वसामान्य मतदार बुचकळ्यात पडल्यासारखा झाला आहे, त्याला योग्य गायडन्स करण्यासाठी आपली जी टीम आहे यांना आपल्याकडून काय मार्गदर्शन केलं चाललं? नाही, बुचकळ्यात पडण्याचं काहीच कारण नाही. अतिशय सोपी ही प्रोसेस आहे.
2002च्या मतदार यादीमध्ये जे लोक होते ते मॅप्डच आहेत आधीपासून. त्यांना आपल्याला फक्त एकदा पुन्हा नवीन यादीमध्ये नाव येण्यासाठी हे करायचं आहे. या व्यतिरिक्त जे उमेदवार आहेत की जे अनमॅप्ड आहेत किंवा ॲनोमोलीज आहेत, जसं की वारंवार SDM साहेबांनी असो किंवा माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की नावात बदल किंवा कुठल्या तांत्रिक बाबीमध्ये बदल असेल तर त्यांनी जसं सन्माननीय निवडणूक आयोगाने मेन्शन केले तसे 18 प्रकारचे डॉक्युमेंट पुढील टप्प्यासाठी जर रेडी ठेवले तर त्यांचं नाव 100% आपण मतदार यादीत घेणारच आहोत. त्याच्यामुळे घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही आहे. फक्त आणि फक्त BLO जे आहेत आपले त्यांना सहकार्य करा आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया केली तर आपल्याच त्यात फायदा असेल. किती दिवस चालणार आहे सर? सर आत्ता तर ही आपली 30 तारखेपर्यंतची प्रक्रिया चालू आहे पूर्ण, आणि याच्यानंतर मग आपला पुढचा टप्पा चालू होणार. धन्यवाद.